श्वास आतमध्ये, बाहेर, श्वासात, बाहेर. ही प्राणशक्ती आपण ऐक्य करू प्रथम. पंचप्राण आतमध्ये, अपान मूलाधारामध्ये, समान नाभीमध्ये, प्राण छातीमध्ये, फुफ्फुसामध्ये, उदान कंठामध्ये आणि व्यान संपूर्ण शरीरामध्ये. श्वास आतमध्ये, हे प्राण सुचारू कार्य करत आहेत. संकल्पयुक्त आतमध्ये, प्रार्थना आतमध्ये, समष्टीची प्राणशक्ती आतमध्ये प्रवेश करते, वेष्टीतून बाहेर, आत, बाहेर. पंचप्राण स्थिर. ओके. पंचमहाभूत घेऊया आपण बरोबर. पंचमहाभूत पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश. पृथ्वी मूलाधारामध्ये, जल स्वादिष्ठानामध्ये, अग्नी मणिपूरमध्ये, वायू फुफ्फुसामध्ये आणि शब्द संपूर्ण शरीरामध्ये व्याप्त. शब्द नाही, आकाश शरीरामध्ये व्याप्त. पंचमहाभूत स्थिर. आतमध्ये प्रकाश प्रगट होतो आपल्याला. पंच तन्मात्रा आतमध्ये घेऊया संकल्पयुक्त. गंध तन्मात्रा मूलाधारामध्ये, रस स्वादिष्ठानामध्ये, रूप मणिपूरमध्ये, स्पर्श अनाहतामध्ये आणि शब्द कंठामध्ये. पंचतन्मात्रा समाहित. पुढच्या बुद्धीमध्ये 4 विभाग होतात. जसे 5 बुद्धीमध्ये 4. अर्थ, अर्थ म्हणजे ज्ञान. पुरुषार्थ 4, तो रज गुण संयुक्त अर्थ. काम, रज तम संयुक्त काम. धर्म, रज आणि सत्व संयुक्त. तिन्ही ठिकाणी रज म्हणजे मन आहे. आणि चौथा जो पुरुषार्थ जो आहे मोक्ष, ते सत्व संयुक्त. बुद्धीमध्ये, विज्ञानमय कोशामध्ये पुरुषार्थ, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. रज पहिला आहे, रजाधिक तम, रजाधिक सत्व आणि केवळ सत्व. बुद्धीमध्ये. शिवामध्ये, शिवामध्ये सत्व रजतम आहे, प्रकृतीचं ऐक्य आहे ते सर्व. शिव शिखामध्ये, बुद्धीनंतर शिखा. आपण असं करू शकतो की आज्ञाचक्रामध्ये संपूर्ण रज, बुद्धी केंद्रामध्ये मध्ये, आणि तम म्हणजे शिवामध्ये 3 मस्ती. प्रथम मस्ती, द्वितीय मस्ती, तृतीय. प्रथम मस्ती विचार. विचाराने 5 तन्मात्राच्या होतात. बुद्धीमध्ये जो पुरुषार्थ असं समजून 4 देखील स्वस्तिक बुद्धी असते, त्याला 4 पाय असतात आपण असं म्हणू. आणि ह्याला 3, 5, 4, 3. 3 आहे शिवामध्ये, 2 सहस्रारामध्ये, प्रकृती आणि परमात्मा. लक्षात ठेवायला सोपं आहे. आणि 1 आत्मतत्व शरीरभर व्याप्त आहे. चराचरामध्ये, पेशीमध्ये व्याप्त. परमात्मा चराचरामध्ये, आपण पेशीमध्ये व्याप्त. चला संपूर्ण डायग्राम पहा कसा आहे तो. म्हणजे आपल्या दृश्य कसं दिसतंय साक्षीने पाहायचं आहे. आजपर्यंत आपण साक्षीनेच घेऊया. डोळे उघडून. काल सर तुम्ही नव्हता का? काल गेलाय ते थोडस